हा तो गड ज्याने स्वराज्याच्या इतिहासाला साक्ष दिली. हा तो गड जिथे प्रत्येक दगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची कथा सांगतो. तो अभिमानाचा गड म्हणजेच विश्रामगड. 13 सप्टेंबर 2025 रोजी आपला मावळा परिवाराची 7वी मोहीम या गडावर पार पडली. लोकनेते खासदार निलेशजी लंके यांच्या नेतृत्वाखाली हजारो स्वयंसेवक गड संवर्धनासाठी एकत्र जमले. त्या सकाळी गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाणगाव गावात उत्साहाचं वातावरण होतं. लोकनेते खासदार निलेशजी लंके आणि स्वयंसेवक गावात पोहोचताच शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल ताशा लेझीम व झांज पथकाच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. विद्यार्थिनींनी ओवाळून औक्षण केलं. संपूर्ण गाव उत्साहाने दुमदुमून गेलं. यानंतर सर्वजण गडाच्या पायथ्याशी बेस कॅम्पला जमले. इथे खासदार निलेशजी लंके यांच्यासोबत जयश्रीताई थोरात, प्रभावतीताई घोगरे उपस्थित होत्या. या ठिकाणी लंके साहेबांनी स्वतःहून स्वयंसेवकांना साहित्य वाटप केलं. टिकाव, खोरे, माहिती फलक, बाके, डस्टबिन्स, झाडे, झाडू, ब्रश, खुरपं, झेंडे, सौर दिवे. आणि मग सुरू झाली गडाकडे अभिमानाची चढाई. हजारो स्वयंसेवक आपला मावळाच्या टी-शर्टात सज्ज होऊन पुढे सरसावले. कुणी खांद्यावर झाडं घेऊन, कुणी हातात झाडू, कुणी बाके, कुणी सौर दिवे. कुणी कचरा गोळा करत होतं, कुणी झाडं लावत होतं, कुणी सौर दिवे बसवत होतं, कुणी माहिती फलक उभारत होतं. या साऱ्यांमध्ये खासदार निलेशजी लंके स्वतः झाडू हातात घेऊन गड स्वच्छ करत होते. एक लोकप्रतिनिधी असूनही ते प्रत्येक स्वयंसेवकासोबत खांद्याला खांदा लावून काम करत होते. हा क्षण दाखवून देत होता, खरं नेतृत्व म्हणजे आदेश देणं नव्हे, तर लोकांसोबत उभं राहून प्रत्यक्ष कृती करणं. त्या दिवशी निसर्गही जणू मोहिमेसोबत होता. ढगाळ आकाश, गार वारा, पक्ष्यांचा किलबिलाट, जणू सह्याद्रीनंच या मावळ्यांचं स्वागत केलं. गडाच्या शिखरावर पोहोचल्यावर लोकनेते निलेशजी लंके, जयश्रीताई थोरात, प्रभावतीताई घोगरे यांनी शिवमंदिरात दर्शन घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर हजारो स्वयंसेवकांनी एकसुरात जिजाऊ वंदना व गड किल्ले स्वच्छता शपथ घेतली गेली. जयश्रीताई थोरात आणि प्रभावतीताई घोगरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं. गड दुमदुमला. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय या घोषणांनी. यानंतर नृत्य दर्पण भरतनाट्यम अकॅडमीच्या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील अभंग व गाण्यांवर सादर केलेला अप्रतिम नृत्य प्रयोग सादर केला. हा क्षण होता कला, संस्कृती आणि स्वराज्याचा संगम. मोहीम संपल्यानंतर गोळा झालेला कचरा खाली आणण्यात आला. थकवा होता, पण त्याहून मोठं समाधान आणि अभिमान प्रत्येकाच्या मनात होता. कारण हा गड फक्त दगडांचा नाही, हा आहे आपल्या इतिहासाचा, आपल्या संस्कृतीचा आणि छत्रपतींच्या स्वराज्याचा जिवंत पुरावा. आणि म्हणूनच प्रत्येक स्वयंसेवक ठामपणे म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा गड हीच आमची शान आणि त्यांचं जतन करणं हीच आपली जबाबदारी.